नमस्कार. आज आपल्या स्पीड न्यूज 24 मध्ये करिअर या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर संजय दाभोळे सर आलेले आहेत की जे पॉलिटेक्निक कोल्हापूर या ठिकाणी प्राचार्य म्हणून आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. आणि त्याचबरोबर सरांचं मला वाटतं सिविकमध्ये सुद्धा सर संचालक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. सरांचं मूळ गाव आहे पिराचवाडी, तालुका कागद या ठिकाणी. आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे वडील अगदी वायरमन म्हणून काम करत होते आणि अशा वडिलांचा हा मुलगा उच्च शिक्षणासाठी या ठिकाणी बाहेर पडला आणि खूप शिकल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण चांगले विद्यार्थी घडवायला पाहिजेत म्हणून सरांनी त्या ठिकाणी जिद्दीनं अभ्यास केला. आणि मला वाटतं की सर आपण KIT कॉलेजमध्ये सुद्धा प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होता आणि इलेक्ट्रिक टेलिकम्युनिकेशनमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी बरंचसं कार्य केलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांच्या करिअरचा जो प्रश्न आहे 10वी नंतर काय करायचं, 12वी नंतर काय करायचं याचं परफेक्ट अशा पद्धतीचं नॉलेज या ठिकाणी देण्यासाठी आज आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार. स्पीड न्यूज 24च्या या कार्यालयामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की सर 10वी 12वी नंतर म्हणजे 10वी नंतर तर बऱ्याच पालकांचा असा वर्ग असतो की विज्ञान शाखेमध्ये जास्त उभा असतो. तर विज्ञानाशिवाय सुद्धा अनेक शाखा आहेत आणि मला वाटतं की विज्ञान शाखेला प्राधान्यक्रमानं करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो. पण मला सांगा सर 12वी नंतर करिअरच्या अनेक क्षेत्र आता उपलब्ध आहेत. मग 12वी सायन्स सोडून सुद्धा आपल्याला अनेक क्षेत्रामध्ये करिअर करतात. काय सांगाल की कोणती क्षेत्र आपल्या 12वी नंतर मुलांच्या पुढे आवडत आहेत? सरांनी खूप चांगला प्रश्न विचारला. पण त्याच्या आधी सरांनी जसं 10वी नंतर करिअर कसं निवडायचं याच्याबद्दल सुरुवातीला मला काही ॲड करायचं, ज्याला आम्ही 7 P's म्हणतो. की करिअर निवडत असताना पाल्य आणि पालक यांच्यामधला जो ऋणानुबंध असतो डिसिजन मेकिंगमध्ये त्याच्यात काम करणं फार गरजेचं वाटतं. का? कारण आता एखादा इंजिनियर किंवा एखाद्याने BCom केला असेल, BSc केला असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग आमच्याकडे केला असेल तर तो सिव्हिलच्याच इंडस्ट्रीमध्ये काम करायचा. कॉमर्स केला असेल तर अकाउंटच आयुष्यभर काम करायचं आणि रिटायर व्हायचं. ही जनरेशन आता संपलेली आहे. इंडस्ट्री 4.0 जे फिजिकल सायको ज्याला आपण सायबर बेस्ड म्हणतो की कम्प्युटर आणि इंटरनेटशिवाय कुठलीही ब्रँच, आर्ट्स असू द्या, कॉमर्स असू द्या, सायन्स असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, फार्मसी, हेल्थकेअर, कुठल्याही तुम्ही सेक्शनमध्ये गेलात तर आता कम्प्युटर हा असायला लागतो. समजा ITI केलं असेल कुठल्याही ब्रँचमध्ये तर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा कुठल्याही ब्रँचमध्ये करू शकतो. डिप्लोमाचा ब्रँच कुठलीही केली तरी मी इंजिनिअरिंगला कुठेही ॲडमिशन घेऊ शकतो. मग आता अजून तारंबळ जास्त होणार आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी तर अशी सांगते की आर्ट्स, सायन्स, कॉमर्स ही कॉन्सेप्टच राहणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मी इंजिनिअरिंगचा सिव्हिलचा एखादा कोर्स घेतला आणि मला अकाउंटन्सी हा सब्जेक्ट करायचा असेल तर मल्टी इन मल्टी पॉईंट म्हणजे कुठल्याही स्तरावरती जाऊन त्या विद्यार्थ्याला कुठलाही सब्जेक्ट निवडता येतो. त्याचं पहिलं वर्ष कंप्लीट झालं तर ऑटोमॅटिकली त्याचं सर्टिफिकेट कंप्लीट केलं असं सर्टिफिकेशन मिळणार आहे. 2 वर्षाचं केलं असेल तर डिप्लोमा मिळणार आहे. 3 वर्षाचं असेल तर ॲडव्हान्स डिप्लोमा मिळणार आहे. 4 वर्षाचं असेल तर ग्रॅज्युएशन मिळणार आहे. 5 वर्षाचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन मिळणार आहे. मग हा बदल आपल्याला अडॉप्ट करायचा असेल तर आपल्याला निर्णय वेगळ्या पद्धतीने घेणं फार गरजेचं. नवीन जनरेशन जी आहे ती आपल्यासारखी ट्रॅडिशनल नाही आहे. ट्रॅडिशनल एज्युकेशनच्या मागे आपल्याला लागता येणार नाही आहे. मग हा निर्णय कुठल्या बेसवर घ्यायचा? तर निर्णय पालक घेत असताना किंवा विद्यार्थी घेत असताना ते 10वी असू द्या किंवा 12वी असू द्या, याच्यात पहिला प्रश्न माझा असतो की विद्यार्थ्यांचा पालकांच्यावर पालकांचा असणारा कंट्रोल आणि पालकाचा डिझायर म्हणजे काय. पालकाला वाटत असतं की मी आयुष्यभर कष्ट केले माझ्या पाल्याला याची कुठेही थोडंसं त्याला त्याची हे लागू नये, जाणीव होणे किंवा त्रास होणे म्हणून ते पूर्णपणे प्रयत्न करत असतात. पण असं न करता आपल्या डिझायरसाठी पालकांना जे वाटतं त्या इच्छेला पालकाला पहिला आपण घालू नये. म्हणजे 10वी नंतर असू द्या किंवा 12वी नंतर असू द्या. दुसरी गोष्ट असते ते पियर कंट्रोल म्हणजे काय की मित्र जे सांगतात तेच मी करायचं. मी कधीही कुठलं सर्वे केलेलं नसतो. एका मुलाला वाटलं एका मित्राच्या त्या ग्रुपमध्ये की मला आर्ट्स घ्यायचं आहे, सायन्स घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे, डिप्लोमा घ्यायचा आहे, ITI करायचं आहे, तर 8-10 ॲप्लिकेशन्स फक्त मित्राच्या सांगण्यावरनं झालेले असतात. आणि पुढं तो कोर्स कंप्लीट करायला गेला त्याला लक्षात येतं की हे माझं पिंड नाही आहे, मला याच्यात करिअर करायचं नाही आहे, मला चेंज करायचं आहे. आणि 2-3 वर्षे वाया गेलेली असतात. एज 18 ते 22च्या दरम्यानचं असतं. घरच्यांना पण वाटतं की वयाच्या 25व्या वर्षात तू केलंस तरी चालेल. पण हे त्या पाल्याला लक्षात येते की याची रिटायरमेंट 58 किंवा 60ला आहे, ती काय 63 किंवा 65 होणार नाही. तर अशा वेळी पालकांनी त्यांना काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे की रिटायरमेंट तुझी 58ला असेल तर तुझी जी इस्टॅब्लिशमेंट आहे ती 22 ते 24 पर्यंत होणं गरजेचं आहे. तुझे मित्र सांगतात म्हणून ते करणं गरजेचं नाही. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा असतो की माझ्या मुलग्याला मी 5वीलाच लॅपटॉप दिला
कम्प्युटरचा माऊस चालवायला लागला म्हणजे त्याला कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घ्या, म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो पास्ट एक्सपिरियन्स ऑफ द स्टुडंट, की त्याचा पास्ट काय आहे हा बघण्यापेक्षा. बरोबर. आपण पालक तेच करतात की पालक की माझा मुलगा आता लॅपटॉपवर बसायला लागला, तो गेम चांगला खेळतो, मग मोबाईल कम्युनिकेशनला घालायचं का, त्याला कम्प्युटर सायन्सला घालायचंच का, सायबर सिक्युरिटीला घालायचं का? नाही आहे, ती त्याची आवड आहे, हॉबी आहे, ते त्याचं स्किल होऊ शकत नाही, कॉम्पिटन्सी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यासाठी त्या पाल्याला एक्झिस्टिंग काय येत असेल पास्टवरती त्याच्यावरती करिअर निवडू नये. अगदी. तिसरं, आपण करिअर निवडत असताना त्याची प्लेसमेंट कशी होणार आहे हे बघणं फार गरजेचं आहे. एखादा करिअर आपण निवडतो आणि पुढं पासआउट झाल्यावर बघू असं न बघता, समजा मी ज्यामध्ये करिअर करणार आहे ते 3 वर्षाचा कोर्स असेल, 4 वर्षाचा असेल, 5 वर्षाचा असेल, तर त्यानंतर मी काय पद्धतीचा जॉब करणार आहे हे करणं फार गरजेचं आहे. हे याचा अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि हे अनालिसिस आणि त्या विद्यार्थ्याचे स्किल किंवा कॉम्पिटन्सीज या 2 गोष्टी जर मॅच होत असेल तरच पालकांनी त्याला फोर्स करावं आणि ती चॉईस करणं फार गरजेचं आहे. याच्यात त्या विद्यार्थ्याचा इंटरेस्ट आहे तसा राहतो, त्या पाल्याला पुढं गेल्यानंतर वाटतं की यात मला करिअर करायचं आहे, त्याची रुची ही चिरकाळ टिकते. कारण डिसिजन मेकिंग आता घेतो पण ते आपल्याला 3 वर्षांनी ती डिग्री पासआउट झाल्यानंतर आपण काम करण्यायोग्य बनत असतो. तर याच्यासाठी आपण पहिल्यांदा आपल्या मित्रांच्या सांगण्यावरून, आपल्या पालकाला जे वाटतं ते त्यासाठी, किंवा विद्यार्थ्याला असणारी कॉम्पिटन्सी आणि हॉबी याच्यातला फरक आपल्याला ओळखणं फार गरजेचं आहे. नाही म्हणजे मला म्हणायचं आहे की काही वेळा कसं होतं की कमी वयामध्ये म्हणजे कमी वय असताना एखादं करिअर शोधलं तर त्याला ते थोडंसं जड जातं की काय, आणि मग त्याची रुची कमी होते, तर असं होऊ नये यासाठी मी तुम्हाला याच्यामध्ये काही गोष्टी ऍड करतो मी. न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार 1st स्टँडर्ड टू 7th स्टँडर्ड 6 स्टँडर्ड पर्यंत क्युरिक्युलम हे बदललेलं आहे. आणि 7वी नंतरच विद्यार्थ्यांना कोडिंग असेल किंवा त्याचे स्किल बेस्ड काही कोर्सेस असतील, हे शॉर्ट टर्म कोर्सेस हे इन्क्लूड केले. हे आधी पाठ्यपुस्तकामध्ये नव्हते. म्हणजे 7वीला जर विद्यार्थ्याला कळत असेल की मी कोडिंगमध्ये एक्सपर्ट आहे तर कोडिंगमधल्या कॉम्पिटन्सीज त्याला यायला चालू होतं. मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा सायबर सिक्युरिटी रिलेटेड कोर्सेस असतील, म्हणजे शॉर्ट टर्म कोर्सेस जे त्यांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करतील 9th पर्यंत, याची सुरुवात ही आता झालेली आहे. अभ्यासक्रमामध्ये घडच्या कारणाने विद्यार्थी डिसिजन मेकर्स आपल्यासारखं नाही 10वीला झाल्यानंतर बघू असं नाही आहे. 7वीलाच त्यांना आता फिक्स केले की मला काय कौशल्य घ्यायचं, आणि एकदा कौशल्य घेतल्यानंतर की ज्याला मी नेहमी म्हणतो की सुरुवातीला वी वर्क ऑन विड्थ, म्हणजे काय 40 विषय शिकायचं आणि मग ग्रॅज्युएशन करायचं. त्याच्यापेक्षा फॉरेनमध्ये कसं होतं की वर्क ऑन डेप्थ, म्हणजे त्या अभ्यासक्रमाच्या खोलीमध्ये जावा तुम्ही, तर तुमच्याकडे एक्सपर्टिझम येणार, आणि एक्सपर्टिझम असेल तरच तुम्ही कंपनीमध्ये सस्टेनेबल होणार. त्यामुळं 7वी पासून ह्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी डिसिजन घेऊन एरिया फायनलाइज करतायत की मला याच्यातच पुढं जाऊन डिप्लोमा करायचा असेल किंवा BE करायचं असेल, BTech करायचं असेल, ग्रॅज्युएशन करायचं, याची निर्णय किंवा त्यांचं फाउंडेशन ज्याला आपण म्हणतोय हे फाउंडेशन ऑलरेडी त्यांच्याकडे असणार. आणि मल्टी एंट्री असल्या कारणाने आता इथून पुढे समजा त्याला ऑटोमॅटिकली सर्टिफिकेशन कोर्स मिळणार आहे, त्याला डिप्लोमा मिळणार आहे. समजा त्याला वाटतं डिप्लोमा नंतर मला आता पुढे शिकायचं, मी जॉबला जायचं आहे, तर त्याचा टर्मिनेशन पॉईंट झाला. आधी डिप्लोमा हा स्मार्ट पाथ होता, BE अवघड वाटते म्हणून डिप्लोमा करायचं आणि मग सेकंड इयर BE ला ऍडमिशन घ्यायचं, असा एक अप्रोच होता. म्हणजे आता विद्यार्थ्यांच्या पुढं करिअरचे वेगवेगळे पर्याय आता उपलब्ध. एक्झॅक्टली. आणि त्याला असं बंधन आलेलं नाही की 1 वर्षानंतरच त्याला सर्टिफिकेशन कोर्स चांगला केला आणि चांगली नोकरी मिळाली तर जॉब करून पुढे करिअर करू शकतो परत. आता ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत, ऑनलाईन BTech अवेलेबल आहे, ऑनलाईन ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत, ओपन युनिव्हर्सिटीज आता स्थापन करत आहेत, टेक्निकल युनिव्हर्सिटीज आता येत आहेत. म्हणजे शिकणं हे फक्त क्लासरूमच्या भिंतीमध्ये राहिलेलं नाही, इट इज ओपन टू ऑल. जसं कोरोनानं आपल्याला आपलं बेडरूमच क्लासरूम केलं, त्या पद्धतीनं बरेचसे रिव्हॉल्युशनरी बदल पॉझिटिव्हली टेक्नॉलॉजी आणि एज्युकेशन याचं कॉम्बिनेशन होऊन हे चांगल्या पद्धतीनं झालेले आहेत. मगाशी तुम्ही प्रश्न मला विचारलात की 12वी नंतर पुढं काय, तर मला सर्व पालकांना एक सांगायचं आहे की 12वी-11वी ॲडमिशन घेताना बरेचसे पालक PCMB म्हणजे विद्यार्थ्याला जास्तीत जास्त ऑप्शन्स मिळावे 12वी झाल्यानंतर म्हणून त्याला फिजिक्स देतात, केमिस्ट्री देतात, बायोलॉजी देतात आणि मॅथ्स देतात. पण त्या मॅथ्ससाठी, त्या फिजिक्ससाठी किती ग्रॅव्हिटी आहे, किती अभ्यास करावा लागतो याचा ते मात्र अंदाज हा पालकांना नसतो. जरी एखाद्या विद्यार्थ्याला 96% 98% असतील, अकॅडमीच्या मोठ्या मोठ्या ॲड यांनी ऐकलेल्या असतात, पण जे NCERTने घातलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या स्टेट गव्हर्नमेंटच्या आताच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड व्हायला चाललेल्या आहेत, पण जे डिलिव्हरी ऑफ कंटेंट्स आपण म्हणतो, आपली Tier 3 सिटी आहे कोल्हापूर सारख्या ठिकाणी, शिकवणारी मॅनपॉवर तशी नसते. फिजिक्सचा अभ्यास प्रचंड आहे, बायोचा अभ्यास प्रचंड आहे, मॅथ्सचा अभ्यास प्रचंड आहे. तर असे ऑप्शन्स वाढवण्यासाठी जर मी हे 4ही ऑप्शन ठेवून जर 12वी करणार असेल तर माझं तर विनंती आहे सगळ्यांनी की असं करू नका.
की जर मला इंजिनिअरिंग साईड टेक्नॉलॉजीच्या बाजूने जायचं असेल तर तुम्ही मॅथ्स आणि फिजिक्स ठेवा. बायोचा जो काही इफर्ट्स करणार होता तो तुम्ही फिजिक्सवर लावा, मॅथ्सवर लावा, चांगले पर्सेंटेज येतील. जर तुम्ही बी ग्रुपमध्ये जाणार असाल ज्याच्यामध्ये हेल्थकेअर असेल, फार्मसी असेल किंवा पॅरामेडिकलचे सगळे कोर्सेस असतील या किंवा आपल्याला बायो रिलेटेड BSc MSc चे कोर्सेस आहेत, आयसर आहे त्याच्यामध्ये किंवा IISc बेंगलोर आहे, याच्यातून सुद्धा आपण सायन्स करू शकतो, रिसर्च करू शकतो. तर यासाठी तुम्ही 11वीलाच निर्णय घ्या आणि एकच ग्रुप घेऊन जावा, जेणेकरून तुमचे 96% हे 69% 12वी सायन्सला होणार नाही. याच्यात विद्यार्थी हा खचला जातो, त्याचा कॉन्फिडन्स वीक होतो. पालकही कुठं पब्लिसिटी करत नाहीत कारण त्यांनी अकॅडमीला 4-5 लाख रुपये घातलेले असतात आणि ते पब्लिसिटी समाजामध्ये करत नाहीत नावासाठी. विद्यार्थी खचून गेलेला असतो. या दोन्ही मानसिकतेमध्ये विद्यार्थी ज्या स्पीडनं 10वीला असतो ते स्पीड त्याचं रिटेन्शन तिथं होत नाही. त्यामुळं 11वीला त्यांनी फिक्स निर्णय घ्यावा की आपला ग्रुप कुठला निवडायचा आणि ह्या ग्रुपनुसार जर आपला फोकस जर मी फक्त मॅथ्सवर ठेवला आणि फिजिक्सवर ठेवला किंवा मी फिजिक्सवर ठेवला आणि बायोवर ठेवला तर विद्यार्थ्याचे 69%चे 89% कधी होतील हे आपल्याला कळणार नाही. नीटसाठी सुद्धा आतापर्यंतचा रिझल्ट फार पुअर होता, पण मागच्या वर्षी नीटचा जर रिझल्ट बघितला तर कोल्हापूरमध्ये चांगला आहे. 500+ जवळपास 3000 विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. याच्या आधी 1 किंवा 2च असायचे. म्हणजे ही आता थोडीशी जागरूकता आणि त्या अभ्यासाची ग्रॅव्हिटी ही आपल्याला समजायला लागली. सिमिलरली ॲडव्हान्स JEE जे असते त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी नव्हते, पण मागच्या वर्षी बऱ्याच IITs मध्ये आपले विद्यार्थी गेले. कोल्हापूर रिजनमधले 27 विद्यार्थी IIT मध्ये गेले. NIITs आणि IIIT. तर IIIT बद्दल मी सांगतो, बऱ्याच जणांना माहिती नसेल. IIT माहिती आहे, NIIT माहिती आहे. IIIT हे पब्लिक आणि प्रायव्हेट रिलेशनमधनं डेव्हलप झालेल्या गव्हर्नमेंटनं ऑटोनॉमिक्स इन्स्टिट्यूशन चालू केले, ज्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲडमिशन मिळालं तर NIIT प्रमाणेच त्याची प्लेसमेंट होत असते. त्याला आपण IIIT म्हणतो की याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अशातून आपल्याला BTech करता येतं. तोही आपल्याला एक चांगला ऑप्शन होऊ शकतो. तर त्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी 11वीला डिसिजन घेऊन आयदर तुम्ही B ग्रुप चॉईस करा किंवा एकच ग्रुप ठेवा, तर आपल्याला तुम्ही जे इफर्ट्स टाकला त्या पद्धतीने त्याचे रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात. सर, मला वाटतं की हुशार विद्यार्थी असतात तर ह्याच्या करिअरच्या गप्पा लागतात. हो. बऱ्याच वेळा माझा मुलगा 1% आहे, मला चांगलं करिअर करायचं. पण असे बरेच पालक आहेत की जे पासिंग होताना काठावरती होतात आणि त्यांच्या सुद्धा अपेक्षा असतात. म्हणजे एक तर त्यांची परिस्थिती आर्थिक कमकुवत असते, आणखी दुसरी गोष्ट मुलांना काय थोडंसं मिळवतं झालं पाहिजे. तर असे काही कोर्सेस आहेत की जे काठावर पास होतात आणि त्या मुलांना सुद्धा करिअरच्या वाटा आहेत का, आणि त्या कोणकोणत्या आहेत? विद्यार्थ्याला कमी मार्क, जास्त मार्क आणि याच्यावरून विद्यार्थ्याची पारख करणं हे समाजाच्या दृष्टीने किंवा त्या पालकांनी सुद्धा असं करू नये. मार्काच्या फुगवटा किंवा त्याला सुजवटा म्हणतात, मग ते 95% असतील किंवा 100% असतील, याचा फारसा इफेक्ट होत नाही आहे. तुम्ही कुठल्याही टेक्निकल एज्युकेशनमध्ये जा तर त्याची इलिजिबिलिटी सुरुवातीला 50% होती, आता ती 35% केलेली. त्याचं कारणच असं आहे की ज्या विद्यार्थ्याला स्किल शिकायचे, अशा 3 प्रकारच्या स्किल असतात, ज्याच्यामध्ये सुरुवात आम्ही म्हणतो टेक्निकल स्किल. टेक्निकल स्किलमध्ये मग आता IT असेल, मग डिप्लोमा इंजिनिअरिंग असेल किंवा इंजिनिअरिंग, हा असा आम्ही टेक्निकलचा पिरॅमिड म्हणतो. दुसरं याच्यापेक्षा चांगलं पगार देणारं म्हणजे मॅनेजरियल स्किल. मॅनेजर स्किलमध्ये तुम्हाला कंपनीमध्ये CEOs असतील, मॅनेजर्स असतील, ज्याला आपल्याला BBA MBA प्लस पण नुसतं ट्रॅडिशनल MBA BBA करायचं नाही. याच्यात आपण फायनान्स HR या गोष्टीचा विचार करत होतो. पण आता इमर्जिंग ट्रेड्स आहेत. इमर्जिंग ट्रेड्स म्हणजे काय की जे इंडस्ट्रीला गरज आहे की एकच पद्धतीचं स्किल न असता जर माझ्याकडे 3 ते 4 पद्धतीचं स्किल असेल तर कंपनी आपल्याला पटकन ॲक्वायर करते. कारण मी नेहमी म्हणतो की विद्यार्थी कॉलेज किंवा कंपनी निवडत नसतात. कॉलेजचं मेरिट मॅच झालं तर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. कंपनीच्या कॉम्पिटन्सीला मॅच झाले तुमचे स्किल्स तरच कंपनी तुम्हाला प्लेसमेंट देणार असते. ह्या उद्देशानं आपण जर MBA IT केलं, MBA फार्मा केलं, MBA हेल्थकेअरमधल्या एखाद्या सब्जेक्ट शिकलं, जसं आपण हॉस्पिटलमधलं मॅनेजर स्किल असतात, तर असे इमर्जिंग ट्रेड्समध्ये जर मी मॅनेजर म्हणून MBA केलं असेल तर अवश्य आपलं सिलेक्शन होणार आहे. आपण तिकडे गेलं पाहिजे. तिसरं स्किल सगळ्यात जास्त असतं ते पीपल स्किल, जिथं आपलं दुर्लक्ष असतं. मी म्हणतो लोक नेहमी ब्लेम करतात आर्ट्स करू नका किंवा बाकीच्या गोष्टी, पण आता जर आपण बघितलं तर डिजिटल मार्केटिंग, जर्नलिझम, आम्ही सुरुवातीला दूरदर्शन एकच चॅनल होतं, आजही मी नवीन चॅनलमध्ये आलेलो आहे. असे कित्येक चॅनल्स आपल्याकडे येत आहेत आणि आपल्याला जर्नलिझमची गरज आहे. आता हे जर्नलिझम कोण करू शकतो? मी पण नाही करू शकत. माझं जर मराठीवरती प्रभुत्व असेल, माझा विषय जर मी लोकांना पटवून देऊ शकत असेल, कारण आपल्याला लोकांना कनेक्ट करता आलं पाहिजे, लोकांना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे, हे कुणाला जमतं की ज्याचं त्या भाषेवरती प्रभुत्व आहे असेल. तर अशा विद्यार्थ्यांनी आर्ट्स वगैरे न बघता, आपल्याला आर्ट्स मला की कमीपणा वाटतो, मी आर्ट्स करतो कसं सांगू, नाही. पीपल स्किलला हायेस्ट सगळ्यात जास्त रिटर्न्स आहेत. सगळ्यात जास्त पैसे जर कोण मिळत असेल तर पीपल स्किलवाले मिळवतात.
फॉर एक्झाम्पल पॉलिटिशियनचं क्वालिफिकेशन आपण विचारतो का? नाही. पण त्यांच्याकडे जे पीपल स्किल आहे ते जास्त कम्युनिटीला हँडल करू शकतात ही त्यांचा पॉझिटिव्हिटी आहे. त्यामुळे जर्नलिझम असेल, डिजिटल मार्केटिंग असेल किंवा लॉ असेल, यासारखे जर आपण गोष्टी बघितल्या तर याच्यामध्ये पीपल स्किल्सही जास्त आहे. तर विद्यार्थ्यांनी मास बघू नये. मी आधीच सांगितलं की आपला पास्ट परफॉर्मन्स बघून आपलं फ्युचर ठरवायचं नाही. आपल्या प्रेझेंटमध्ये आपण जगलं पाहिजे. माझी तीव्र इच्छा पाहिजे. मी ज्या क्षेत्रात जाणार आहे तिथं मला तीव्र इच्छा म्हणतो. म्हणजे मी 15 दिवस निर्णय घेतला आणि पुन्हा सोडून दिलं अशी जी सवय असते असं न करता आपण बाय चॉईस, पहिल्यासारखं नाही आहे यूट्यूब सारखं सरांनी सांगितल्या पद्धतीने बाय चॉईस एखादी गोष्ट मी टाकली तर मला पूर्ण त्याचं अनालिसिस, त्याच्या रिलेटेड काही जर केस स्टडीज असतील, काही एखादे प्रेझेंटेशन्स असतील, व्हिडिओज असतील, हे आपल्याला बघायला मिळतात. जे मला आता अनुभव काय माहीत नाही असं निरीक्षण असं होतं असं नाही. आता आपल्याला रिएज्युकेशन आणि नवीन काय त्यात शिकायचं आहे, काय शिकायचं नाही हे सुद्धा करणं गरजेचं आहे. की मला एखादी गोष्ट बघायची नसेल तर आपण तिकडे जायचं नाही, आपला गोंधळ वाढायला जातो. कारण इतकी इन्फॉर्मेशन आता वेबवरती अवेलेबल, आपल्याला कन्फ्युजन वाढायला जातं. त्यामुळे मला विद्यार्थ्यांना इतकं सांगायचं की इच्छा नुसती ठेवू नका, तीव्र इच्छा ठेवा. कारण आता डिसिजन मेकिंग करत असताना स्किल बरोबर दुसरी गोष्ट जर आपली काय असेल तर आपले कॅरेक्टर आणि बिलीफ ही इम्पॉर्टंट का आहे की याच्या आधी इंडियन संस्कृती ही सामाजिक, म्हणजे आपण भाऊ भांडव आणि मोठं फॅमिली असायचं ज्याच्यामध्ये चुलते असतील, आजोबा असतील, अशी एक कल्चर आपल्याकडं कुटुंबाचं कल्चर होतं. त्या कल्चरमधनं आपल्याला संस्कार मिळायचे. त्या संस्कारावरती आपला विचार व्हायचा, त्याच्यावरती आचार व्हायचा, व्यवहार व्हायचा आणि व्यापार व्हायचा. हे सगळं ऑटोमॅटिकली आपल्याकडे मिळत होतं. पण आता स्वतंत्र कुटुंब पद्धती आलेल्या आहे, कुटुंब छोटी आहेत, आई वडिलांनाही विद्यार्थ्याकडे जास्त लक्ष देता येत नाही. त्यामुळे त्याच्या कॅरेक्टर बिल्डिंग आणि त्याची बिलीफ सिस्टम काय आहे हे सुद्धा करिअर चॉईस करत असताना पालकांनी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, आपला देश कृषीप्रधान देश आहे, तरी पण आपण वेगवेगळ्या करिअरच्या ह्या अनेक क्षेत्रामध्ये प्रगती झाली. एक्झॅक्टली. आणि शेतीमध्ये सुद्धा प्रगती झालेली आहे. पण तरी सुद्धा आज शेतीचं शिक्षण घेणाऱ्याची संख्या फार कमी आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढावी आणि त्याच्यासाठी कोणकोणते कोर्सेस आहेत आणि त्यामध्ये कसं करिअर करून आपली आर्थिक सुबत्ता वाढायला लागेल यासाठी सांगा. तर 12वी नंतर आपण जर ऑप्शन्स बघितले, आता सध्या तरी गेली 10 वर्ष ही आपण बघितलं तर कम्प्युटर सायन्स प्रत्येक जण म्हणतो IT पाहिजे किंवा मला IT सेक्टरमध्ये पाहिजे किंवा कम्प्युटर सेक्टर पाहिजे. असं न करता एखाद्या नवीन कोर्सला आपण जात असताना विद्यार्थी ऍडमिशन घेतल्यानंतर 4 वर्षांनी तिथे काम करणार आहे. आणि हे जर टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, बऱ्याचशा HRC इंटरॅक्शन झालं माझं की हा बेल शेप आहे. जसं देवळातली घंटा असते त्याप्रमाणे इंजिनिअरिंगचे अप अँड डाऊन्स असतात, सेक्टर्स डिपेंड असतात. त्यामुळे स्कोप हा शब्द मी कधी त्याला महत्त्व देत नाही. स्कोप हा आपण बनवायचा असतो, आपल्याकडे स्किल कॉम्पिटन्सी आपल्याकडे आणायची असते. तर आपण नवीन ज्या इमर्जिंग ट्रेड्स आलेत, म्हणजे बाहेर आता इंडस्ट्री 4.0 आल्यानंतर ॲटोमेशन सगळीकडे असणार आहे. सगळीकडं ॲटोमेशन येणार असेल तर कशाला डिमांड असणार आहे? तर इंटरडिसिप्लिनरी मेकॅट्रॉनिक्स असतील, ॲटोट्रॉनिक्स असेल किंवा पुढं तुम्ही गेला तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, की आपण सगळीकडे आता टेक्नॉलॉजी द्यायला लागलेलं आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना लागणार आहे. त्याच्यात हेल्थकेअर असेल, ज्याच्यामध्ये ॲग्री तुम्ही सांगितलं. आता एखाद्या 2 एकरमध्ये एखाद्या माणसाला औषध फवारणी करायची असेल तर 4 दिवस लागायचे. आता ड्रोनची टेक्नॉलॉजी वापरून विदिन 15 मिनिटांमध्ये पूर्णपणे ते औषध फवारणी केली जातं. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळीकडे आहे. त्यामुळे चॉईस करत असताना इंटरडिसिप्लिनरी आपण जायचंच आहे. मी तुम्हाला सांगितलं की समजा मी मेकॅनिकलचा डिप्लोमा करत असेल तर मला कम्प्युटर सायन्सचा एखादा ॲडिशनल कोर्स हा करावाच लागणार आहे. आणि यासाठी आपल्याला पेड जायची गरज नाही आहे. आपल्याकडे NPTEL, स्वयं किंवा ऑनलाईन कोर्सेस हे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. ज्याच्यामध्ये इन्फोसिसनं सुद्धा फ्री ऑफ कोर्सेस अवेलेबल करून ठेवलेले आहेत. IBM स्किल बिल्डनं ठेवलेले आहेत. IBM म्हणजे CSR खाली या सगळ्या ॲक्टिव्हिटी असतात. म्हणजे विद्यार्थ्यांना घरी बसून ॲडिशनल कोर्सेस करणं हे मॅन्डेटरी आहे. मी आधी सांगितलं तुम्ही डिप्लोमा ITI कोर ब्रँचमध्ये जरी केला, सिव्हिल असेल, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आता 52 प्रकारचे सॉफ्टवेअर वापरले जातात. आपल्याला आधी वाटायचं की ड्रॉइंग काढलं म्हणजे सिव्हिलचं काम संपलं, पण सिव्हिल सारख्या ट्रेडमध्ये जर 52 सॉफ्टवेअर वापरले जात असेल तर मेकॅनिकल असेल, ऑटोमोबाईल असेल किंवा केमिकल इंजिनिअरिंग असेल किंवा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर असेल, ह्या ब्रँचेस कंटिन्युअसली आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहेत. म्हणजे प्रत्येक ब्रँचच्या प्रत्येक पोस्टमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला मल्टी स्किल व्हायला पाहिजे. एक स्किल असून उपयोग नाही आहे. जरा समजा मी मेकॅनिकल घेतला असेल का तर आपल्याकडे 30,000 कंपनीज आहेत. YP पवारनगरमध्ये एखादं छोटंसं शॉप फ्लोअर 2 वर्षामध्ये 5 स्टार MIDC मध्ये ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनलेली असते. अशा कोल्हापूरमध्ये फाउंड्री सेक्टर असून मॅन्युफॅक्चरिंग स्टील असतात, 30,000 प्लॅन्ट आपल्याकडे आहेत. याच्यामुळं आपण मेकॅनिकल ऑटोमोबाईलमध्ये जरी गेलो तरी आपल्याला कम्प्युटर रिलेटेड सॉफ्टवेअर्स असतील त्याचे ज्ञात असणं फार गरजेचं आहे.
म्हणजे तुम्ही ॲग्री म्हटलं तर पहिला ॲग्री लोक करत होते, ॲग्री बेस करून लोक MPSCला जात होते, ज्याला मी पीपल स्किल म्हणजे याच्यात पैसा आहे. पण हेही करत असताना समजा आपल्याला त्यात अपयश आलं तर आपल्याकडे अशी बेसिक ब्रँच पाहिजे की ज्यामध्ये माझं सर्व्हाइव्ह होऊ शकतं. आम्ही आमच्या जनरेशनची काही मुलं बघितली 34 वर्षापर्यंत MPSC IAS UPSCला ट्राय करतात आणि 34 वर्षांनंतर त्यांना कळतं की मी यात सक्सेसफुल होत नाही, मी एज बार झालो. मग अशा फ्रेश ग्रॅज्युएशनला कोणी नोकरी देणार नाही. तर याच्यासाठी आपण पीपल स्किल्सच्या ब्रँचमध्ये जायला पाहिजे, पण त्याच्या आधी माझ्याकडे अशी बेसिक ब्रँच पाहिजे की मला जर तिथं अपयश आलं तर मी जी बेसिक ब्रँचमध्ये डिग्री केली असेल, डिप्लोमा केली असेल, त्याच्यावर माझं सर्व्हायवल होऊ शकतं, जेणेकरून माझी फॅमिली त्याच्यावरती सस्टेन होऊ शकते असं मला वाटतं. मी थोडंसं काही ॲड करतो त्याच्यामध्ये. मला वाटतंय कोरोनाच्या आधी आपण आहाराच्या बाबतीत किंवा संतुलित आहाराच्या बाबतीत आपल्याकडे जागरूकता नव्हती. पण आता तुम्ही एक सामान्य माणूस जरी बघितला तर त्याला आता कळतं की आपल्याला काय खायला पाहिजे, काय खायला नाही पाहिजे. आणि ज्या काही आपल्याकडं जसं मेक इन इंडिया आहे तसं बेक इन इंडिया ही कॉन्सेप्ट आता रुजणं फार गरजेचं आहे. का गरजेचं आहे की पोस्ट कोरोना जर आपण बघितलं की चायनाची काय हालत झाली किंवा तुम्ही पुढे अमेरिकामधला आता डाऊन्स बघितले असतील, हा सगळा इफेक्ट म्हणजे तिथला आपल्याकडे असणारी शेती आणि ॲग्रिकल्चर बेस आणि आपण जे खातो अन्न, त्यामुळं आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे आपल्याकडे खूप बॅडली इफेक्ट झाला नाही कोरोनाचा. आपण त्यांनी इझिली आपली बिझनेस ही जास्त कोलॅप्स झालेली नाही आहे, कारण आपला मेन बेस हा ॲग्री बेस आहे. हा ॲग्री बेसमध्ये आपण असताना सरांनी जसं सांगितलं की इस्रायलसारख्या देशाच्या केस स्टडीजचा अभ्यास आपण करावा. जरी आपण शेती करत असतो तांत्रिकदृष्ट्या, जसं आम्ही म्हणतो की मी फक्त इंजिनियर आहे आणि मला मॅनेजर स्किल माहीत नाही, असं न करता मी शेतकरी जरी असलो तरी मला विकायचं कसं, कुठं विकायचं, कुठल्या ऋतूप्रमाणे आणि उन्हाळा हिवाळा किंवा पावसाळ्यात कुठलं पीक घेणं गरजेचं आहे, ते कुठं नेऊन विकणं आहे हे जर आपल्याला कळालं तर मला वाटतं की सगळ्यात जास्त जसं आपण ऋतूवरती आपलं शेती डिपेंड असायची, पाऊस जास्त पडला तर ठीक, नाही तर नुकसान होणार असं न होता जर आपण आपलं माती परीक्षण केलं, मातीनुसार जर आपण फर्टिलायझेशन जास्त न वापरता उत्पन्न काढलं लोकांच्या आरोग्याचा विचार करता, तर मला वाटतं की लोक 10 रुपयाच्या ऐवजी 100 रुपयाला सुद्धा कोथिंबीर घेऊ शकतात जर मी त्याला ऑर्गॅनिक ह्याच्याबद्दल लावलं आणि नॅचरली त्याला ऑर्गॅनिक असू द्या. कारण आपणही एक मनुष्य आहोत याची जाणीव पाहिजे. समजा मी फर्टिलायझर वापरलं आणि ऑर्गॅनिक म्हणून सांगून एखाद्याला देणं हे योग्य नाही आहे. शेतकऱ्यांनी नैतिकतेप्रमाणे जर शेती केली तर मला वाटतं की सगळ्यात जास्त अर्निंग सोर्सही त्यांना मिळेल, त्यांचे तांत्रिकदृष्ट्या केल्या कारणाने पावसावरती डिपेंडन्सी राहणार नाही आहे, मातीच्या प्रमाणे आपण पिकं घेतल्या कारणाने मातीचंही नुकसान होणार नाही. तर याच्यासाठी आपण शेतकऱ्यांनी जागरूक राहून मला वाटते आपले गोकुळ असतील किंवा ज्या सामाजिक संस्था असतात याच्यासाठी ट्रेनिंग्स ठेवत असतात शेतकऱ्यांसाठी, त्यांना टेक्निकली इनपुट्स दिले जात असतात. याचा आपण विचार करावा आणि मग शेती करावी. पारंपरिक पद्धतीला थोडंसं आपण खो गाठला पाहिजे आणि या पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या पण सक्षमता येईल आणि आपण आपल्या लोकांचं आरोग्य पण चांगल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो. म्हणजे एकंदरीत शेतीमध्ये लोकांच्या गरजा दृष्टीत अशा पद्धतीचे आपण प्रॉडक्ट्स घेतले. मला एक शेवटचे असा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा करिअरची अनेक संधी उपलब्ध आहेत. 10वी नंतर असतील, 12वी नंतर असतील, तर कोणकोणती क्षेत्र संरक्षण ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यासाठी काय तयारी करावी लागेल? एक्झॅक्टली. आता संरक्षणमध्ये जर आपल्याला सुरुवातीला जायचं असेल तर बरं आपण इस्रो पकडतो किंवा DRDO पासून सुरुवात करूया. तर आपल्याकडे IIST जसं IITs असतात तसं तिरुवनंतपुरममध्ये एक ऑटोनॉमस गव्हर्नमेंटची डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, ज्याच्यातून वर्षाला 70% इस्रोचे सायंटिस्ट त्यातून रिक्रूट केले जातात. म्हणजे हाय पोटेन्शियल विद्यार्थी IITची तयारी करतात, त्यांनी हा एक ऑप्शन निवडावा जेणेकरून ते सायंटिस्ट म्हणून देशासाठी काम करतील, DRDOला चांगले हँड्स मिळतील, इस्रोला चांगले हँड्स मिळतील. तर इथं ऑप्शन आपण घेऊ शकतो. त्याच्या पण पलीकडे जर आपल्या लेवलला आलो तर आपण ग्रॅज्युएशन नंतर किंवा बऱ्याच वेळा आपण 10वी नंतर ॲज अ सैनिक म्हणून आपण जायला लागतो. तिकडे न जाता आपण टेक्निकल इनपुट घ्यावं. फॉर एक्झाम्पल डिप्लोमा मी जर इलेक्ट्रॉनिक्स केला असेल, कुठलाही डिप्लोमा आपण केला असेल, 12वी सायन्स केला असेल तर आपल्याला टेक्निकल एंट्रीज मिळू शकतात. म्हणजे फक्त आपण भरती झालो आणि सैनिक म्हणून काम केलं याच्यामध्ये हे चांगलं आहे, देशासाठी आपण पुढे जातो, पण याच्या पुढे जावं जर माझ्याकडे काही कॉम्पिटेटिव्ह स्किल्स असतील, मॅथ्स माझं चांगलं असेल, बुद्धिमत्ता चांगलं असेल, तर मी म्हणतो टेक्निकल असेल किंवा डिप्लोमा नंतर डायरेक्ट आपण लेफ्टनंट होऊ शकतो किंवा आपल्याला नेव्हीमध्ये पण जाता येतं. नेव्हीसाठी सेपरेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो. 10वी पासून किंवा 8वी पासून जर मी NDAचं प्रिपरेशन केलं, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तर त्याच्यामधून सुद्धा आपण ऑफिसर बनू शकतो. म्हणजे विद्यार्थ्यांनी देशासाठी जावं, फक्त सैनिक म्हणून न जाता ऑफिसर म्हणून जाण्याची जर मी तीव्र इच्छा ठेवली आणि त्या पद्धतीनं जर रेफरन्सेस शोधले
डेटा शोधला आणि त्याच्यानुसार स्टडी जर मी कंटिन्युअस 3 ते 5 वर्ष करायला गेलो तर 100% आपल्याला यश येईल. मागच्या वर्षी गडिंग्लजमधली एक मुलगी NDA मधून ऑफिसर झाली. हे आपल्या इथलंच उदाहरण आहे 2 महिन्यापूर्वीच. म्हणजे फक्त भरती झालं म्हणजे आपल्या सैन्यासाठी स्वातंत्र्य भरती झालं, 20 वर्ष काम केलं आणि रिटायरमेंट झाली असं न करता ऑफिसरच्या दृष्टीने आपण काम करू शकतो. त्यामध्ये नवल आहे, लेफ्टनंट मेजरपर्यंत आपण डायरेक्ट एंट्री घेऊ शकतो. आणि सायंटिस्टसाठी मी तुम्हाला सांगितलं की तिरुअनंतपुरममध्ये IIST तुम्ही IIST गुगल केलं तर तुम्हाला ती ऑर्गनायझेशन इंडियन स्पेस सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूशन आहे. तिथं IITच्याच परीचं मेरिट असतं. इंटरव्ह्यू थ्रू आपलं सिलेक्शन होऊ शकतं आणि तिथं सिलेक्शन झाल्यानंतर 100% आपण सायंटिस्ट होतोच. की US मध्ये आता आपल्याला पुढे सांगितले की कोरोनामुळे क्लासरूमच बेडरूमच आपलं क्लासरूम झालं. त्यामध्ये ऑनलाईन मुलं इतकी ॲडिक्ट झाली की वन हॅज वन म्हणजे एका विद्यार्थ्याच्या मागे एक सायकोलॉजीचा काउन्सिलर लागतो. इंडियामध्ये ती संस्कृती 5 वर्षांनी ऑटोमॅटिक येत असते. आपल्या इथं 3 विद्यार्थ्यांच्या मागे सध्या एक सायकोलॉजिस्ट लागणार असतो. जर मी MA सायकोलॉजिस्ट असेल तर मला वाटतं सगळ्यात जास्त अर्निंग ही त्यांची असणार आहे. मार्केटिंग घरी बसलं तर आपल्याला ग्रोसरी मिळते, घरी बसलं तर आपल्याला कपडे मिळतात, घरी बसलं तर एव्हरीथिंग टेक्नॉलॉजी गॅजेट सगळं मिळतं. डिजिटल मार्केटिंग हा एक चांगला एरिया आहे जो आपल्याला आर्ट्समधूनच मिळणार आहे. तिसरं आहे जर्नलिझम. मी एक उदाहरण सांगतो. माझ्या एका मित्राच्या मुलीला 92% 10th मार्क होते. तर तिला मी विचारलं की काय करायचं. ती माझ्याकडे आली तर ती म्हणली सर मला जर्नलिझम करायचं. आता मला म्हणली सर तुमचं काम आहे माझ्या वडिलांना समजावून सांगायचं कारण ते आर्ट्स सायन्सला ॲडमिशन घेऊन आले होते. तर मी त्यांना सांगितलं की आता आम्हाला तिला 10वी नंतर घालायचा होता डिप्लोमा जर्नलिझमचा. तर मी मुंबईमधली संस्था शोधून काढली, स्वतः जाऊन बघून आलो, तिथं तिला ॲडमिशन दिलं. तिचा जो डिप्लोमा संपला तर ग्रॅज्युएशनला दिल्लीमधली एक ऑर्गनायझेशन आम्ही शोधून काढली, तिचं तिथं ग्रॅज्युएशन पण झालं. आत्ता ती याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये MS करते आणि MS केल्यानंतर तिचं पॅकेज जे होतं ते 1 CR होतं. ही मुलगी 10वीला 92% मार्क, आर्ट्स ठरवली तिनं, पण आर्ट्समध्ये जर्नलिझम ठरवलं. जर्नलिझमचा डिप्लोमा केला, ग्रॅज्युएशन दिल्लीतून केलं, MS तिनं ऑस्ट्रेलियामधून केलं आणि तिचं पॅकेज हे आता जसं फॉरेन एक्सचेंजसाठी जे आपल्याला लागतात गाईड्स म्हणतो त्याला आपण, तर त्याच्यासाठी ती सध्या काम करते. म्हणजे तीव्र इच्छा पाहिजे आणि पेशन्स पाहिजे. म्हणजे हा 5 वर्षाचा कोर्स आहे असं समजायला पाहिजे आणि आपल्याला त्याच्यामध्ये सर जसं म्हणलं भाषेवरती प्रभुत्व असल्याशिवाय आपल्याला कोणीही जाणणार नाही. आपल्याला प्रोफेशनल येणं गरजेचं आहे. आता सर याचा फायदा सांगतो तुम्हाला की आमचे टेक्निकल जे आहे इंजिनिअरिंग ते सुद्धा आम्ही आता मराठीत शिकवणं कंपल्सरी केलं. का शिकवलं गेलं? चायनाला इंग्लिश येत नाही, चायनीजमध्येच ती टेक्नॉलॉजीनं पुढे आहे. तैवानचं पण सेम आहे, जर्मनीचं तसंच आहे. आपणच फक्त इंग्रजीच्या अधीन होतो. इंग्रजी येत नाही म्हणून त्याला काही टेक्नॉलॉजी येत नाही असं होत नाही. म्हणून आता रिजनल लँग्वेजेसमध्ये शिकवणं, 4 रिजनल लँग्वेजमध्ये शिकवणं, ते MBBSला पण तसं त्यांनी केलेलं आहे की प्रोफेशनल कोर्सेस सुद्धा आता रिजनल लँग्वेजमध्ये शिकवणं बंधनकारक यासाठी केलेलं आहे की मदर टंगमध्ये चांगल्या पद्धतीने विद्यार्थी रिॲक्ट होऊ शकतात, सांगू शकतात. त्यांना येत असतं सगळं पण इंग्लिशमध्ये बोलता येत नाही म्हणून आपली वेस्टर्न जेवढी पश्चिम महाराष्ट्रातली मुलं आहेत ती मागे राहतात. पण ती आता जो काही बॅरियर लँग्वेज हे बॅरियर राहिलेलं नाही आहे. त्यामुळे कुठल्याही ब्रँचला किंवा मी म्हणेन शाखेला अप अँड डाऊन्स हे नसतात. अप अँड डाऊन्स हे आपल्या कृतीवर डिपेंड असतात आणि आपल्या मेहनतीवरती आणि आपल्या स्किलवरती डिपेंड असतात. आपण ज्या क्षेत्रात आहोत तिथं 100% टाकलं पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात 100% टाकला म्हणून सर या ठिकाणी आहे, मी माझ्या ठिकाणी 100% टाकले म्हणून मी इथं आहे. तसंच जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी जो काही शाखा निवडली असेल त्याच्यात 100% द्या. ते 100% दिलं का नाही हे स्वतःला विचारा, त्याचं आत्मपरीक्षण करा. तुमच्या चेहऱ्यावर जर स्माईल आलं तर तुम्ही 100% दिले, तर आज मी 100% देऊ शकलो नाही असं ॲक्नॉलेज करा. मी डॅम शुअर सांगतो 3 वर्षामध्ये किंवा 5 वर्षांनी तो विद्यार्थी चांगल्या ठिकाणी असलाच पाहिजे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ शाखाच. आपण बऱ्याच क्षेत्राशी चर्चा केली, पण एक क्षेत्र राहून गेलं जिथेही मला आठवलं की वाणिज्य शाखा. प्रत्येकाला वाणिज्य शाखेमध्ये बरेच विद्यार्थी आपल्या सगळे ऐकतायत आणि वाणिज्य शाखेमध्ये बोलत नाही असं व्हायला नव्हतं. वाणिज्य शाखेमध्ये कोणकोणते शॉर्ट टर्म कोर्सेस असतील किंवा त्याच्या लाईफच्या दृष्टिकोनातून कोणते विषय? एक्झॅक्टली. आता वाणिज्य कोर्स आपण जर म्हणलं, कॉमर्समध्ये करिअर करत असताना आपल्याकडे 2च करिअर हायलाइटेड झालेले असतात. एक असतं कंपनी सेक्रेटरी आणि दुसरं असतं चार्टर्ड अकाउंट. या 2कडे जरी आपलं लक्ष असेल तरी सुद्धा आपण करिअर करत असताना अकाउंटन्सीमध्ये कॉम्पिटन्सी असणं फार गरजेचं. मुलं कॉमर्सला ॲडमिशन घेतात आणि अकाउंटन्सीमध्ये फक्त पासिंग होण्यापुरते ट्युशन्स घेऊन पुढे जातात. पण त्याला काम करताना स्मॉल ऑर्गनायझेशनपासून MNC पर्यंत आपल्याला अकाउंटन्सीमध्ये काम करायचं. जे तुम्ही अकाउंटन्सीचं टेक्नॉलॉजी काय ते मॅथमॅटिक्स म्हणेल मी तुम्हाला तुमचं, तर ते अवगत करणं फार गरजेचं आणि त्याला सॉफ्टवेअरची जोड असणं फार गरजेचं. जर मला टॅली येत असेल
आणि मी बी कॉम अकाउंटंट म्हणून BCom झालेलं असेल तर आत्ता 15,000ची नोकरी आपल्याला सहज मिळत असते. आपल्याला ती का मिळत नाही? कारण मला टॅली येत नसतं. मी अकाउंटन्सी हा सब्जेक्ट 40 मार्कांनी पास झालेला असतो. मी जेव्हा इंटरव्ह्यूला जातो आणि मी काही प्रश्न विचारतो, बॅलन्स शीट तुला कळते का? तर बॅलन्स शीट मला काहीच माहीत नसतं. म्हणजे आपल्याकडे संख्या खूप मोठी वाढण्यापेक्षा त्यातली जर त्यांना स्किलफुल गोष्टी जर माहिती झाल्या तर आपल्याला MBA करता येतं पुढे जाऊन. MBAमध्ये मी सांगितलं की जरी मी कॉमर्समधला असेल तरी मी IT मध्ये जर MBA केलं आता, HR मध्ये आपण करतो, फायनान्समध्ये करतो, आणि नंतर तुम्ही HR मध्ये कंपनी सेक्रेटरीसाठी पण आपण जाऊ शकतो. पण याच्याबरोबर इंटरडिसिप्लिन जाणं गरजेचं आहे. समजा मला फार्मसीमध्ये MBA करायचं तर मी फार्मसीमध्ये पण MBA करू शकतो. म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी मॅनेजर स्किल्स हे आलेले असतात. तर त्याच्याबरोबर जर टेक्निकल नवीन इंटरडिसिप्लिनरी गोष्टी त्याच्यात ॲड केल्या तर मला वाटते वाणिज्य क्षेत्र हे खूप चांगलं आहे. आता संख्या खूप जास्त आहे त्याची, पण विद्यार्थ्यांनी स्किल्स घेणं अकाउंटन्सीचं फॉर रिलेटेड. म्हणजे जसं आम्ही मेकॅनिकल इंजिनियरला म्हणतो की त्याला मेकॅनिकलचं काहीच माहीत नसेल तर तो इंजिनियर राहणारच नाही. तसं अकाउंटन्सीमध्ये थ्रू सॉफ्टवेअर्स जसं टॅली आहे त्यांचं मोस्टली मला वाटतं 9.2 व्हर्जन आता आम्ही वापरतो. तर त्याचा कोर्स घेऊन त्याच्यावर कॉम्पिटन्सी असणं गरजेचं आहे. म्हणजे मी बसलो तर मला बॅलन्स शीट काढता आली पाहिजे, समजवता आली पाहिजे. तर मला कारण सगळ्यात जास्त जर कंपनीमधलं काय असेल मॅनेजर बरोबरच तर फायनान्शियल मॅनेजमेंट ही इम्पॉर्टंट असतं. कुठलीही कंपनी चिरकाळ टिकायची तर फायनान्शियल मॅनेजमेंटकडे कंपनीचं जे ओनर CEO असतात हे त्यांचं लक्ष त्याच्यावर जास्त असतं. ते डगमगलं तर कंपनी डगमगत असते. तर त्याच्यामध्ये त्याचा हार्ड जर कोण असेल तर ते हे अकाउंटन्सी केलेली विद्यार्थी असतात. हे त्यांनी जाणलं पाहिजे. नुसतं अकाउंटंट नाही आहे, इज अ बेस ऑफ दॅट कंपनी. फायनान्शियल स्टॅबिलिटी ही त्या माणसावर डिपेंड असते. त्यानं जे पिक्चर त्या कंपनी CEO समोर दिलेलं असतं त्यानुसार ते ठरवतात माझं प्रॉफिट एवढं आहे, लॉस इतकं आहे, किंवा मला या नवीन नवीन गोष्टी ऑर्गनाईज करायच्या. जर मी फायनान्शियली ते प्रेझेंटेशन करू शकलो नाही CEO समोर तर कंपनीला इनडायरेक्टली त्याचा ग्रोथ होण्यासाठी मार्ग ठरू शकतं. त्यामुळे त्यांनी स्किल घ्यावं. 100% ते अकाउंटन्सी हे चांगलं आहे. कारण आपल्या इथं जर 30,000 कंपनी असतील तर 30,000 अकाउंटंट हे आपल्या इथंच लागतात. छोट्या छोट्या कंपनीचं मी सांगितलं. अजून बाकी गव्हर्नमेंट सेक्टर आणि या सेक्टरला मी हाती लावलेलं नाही अजून. फक्त मला विद्यार्थ्यांना इतकं सांगायचं की जे करायचं ते 100% टाका. त्याला जे सॉफ्टवेअर सांगणार ते सॉफ्टवेअर शिका. ऑटोमॅटिकली लोक तुमच्याकडे शोधत येतील की येस बाबा उद्यापासून माझ्याकडे तू ये म्हणून. पण त्या घेऊन आपण पुढे कधी गेलोच नाही. आपण रेफरन्स शोधतो की मला एखादा नोकरी मिळवायची आहे तर मला 4 फोन येतात सर. ते करण्यापेक्षा तुमची कॉम्पिटन्सी त्या जर CV मध्ये दिसली तर माझा फोन येईल, येस माझ्या इथं तुझं सूट होतं उद्यापासून तू यायला चालू. स्किल्स गोळा करा ते सॉफ्टवेअर बेस्ड इन अकाउंटन्सी. स्काय इज लिमिट. सर आपण मला वाटतं की स्पर्धा परीक्षेची मुलं तयारी करतात, तर त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांच्या संदर्भात आपण काय सांगाल? हो, रिसेंटलीच उदाहरण देतो. बिहारमधल्या एका युनिव्हर्सिटीमधून टोटल UPSC मधून भारताच्या लेवलला 1700 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आणि त्यातले 1100 विद्यार्थी हे बिहारमधले होते. आपल्या इथले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी ज्या स्पर्धेने उतरायला पाहिजे, ज्या स्पिरिटने उतरायला पाहिजे ती स्पिरिट मला दिसली नाही. स्पिरिट म्हणजे काय की अभ्यास करायची मानसिकता. आपण 12-12 तास 14-14 तास डेडिकेटली त्याच्यावरती काम करून मग स्पर्धा परीक्षेला समोर झालं पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला माझा फॉर्म भरला म्हणून मी स्पर्धा परीक्षेला आलो असं न करता आपण रिअली स्पर्धा परीक्षेसाठी फाउंडेशन कोर्सेस, त्यांना लागणारं जे काही पुस्तकं असतील, त्यांना लागणारं जे वाचन असेल, त्यांना लागणारं स्पीड रायटिंग असेल, शॉर्टकट्स असतील, याचं कोचिंग घेतल्यानंतरच आपण उतरणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला समजा आपण 3-4 वर्ष 3-4 ट्राय करायला लागलो, आपल्याला अपयश येतं असं वाटतं, तर आपण एखादा ॲडव्हान्स डिप्लोमा करावा, एखादा टेक्निकल कोर्स करून घ्यावा, एखादा प्रोफेशनल कोर्स करावा की जर आपल्याला अपयश आलं तर त्या प्रोफेशनल कोर्स किंवा टेक्निकल कोर्सच्यावरती आपण आपलं पुढचं आयुष्य जे आहे किंवा आपली फॅमिली असेल त्याच्यावर सर्वाईव्ह होईल याची सुद्धा जाण आपल्या 2 आठवड्यानंतर आपल्याकडे असणं फार गरजेचं असं मला वाटतं. वैद्यकीय क्षेत्रामध्ये मुलं काय करू शकते, म्हणजे काय काय त्याच्यामध्ये स्कोप आहे? आता पहिला प्रश्न मला असा येतो की आता 10वीचा निकाली लागेल त्यावेळी आपल्याला प्रश्न येतो की खरंच मी JEE करावं, CET करावी का नीट करावी. आताच्या अकॅडमीचे लोक आपल्याकडे येत असतात, IITचे काही प्रोफेसरची नावं सांगत असतात JEE साठी. मेडिकलसाठी पण आपल्याला PhD डॉक्टरची नावं सांगितली जातात आणि ॲडमिशन घेतात. पण असं न करता मी नेहमी वाक्य सांगतो की विद्यार्थ्याच्या कॉम्पिटन्सीवरती डिपेंड आहे आणि तो किती मेहनत घेतो, किती तास अभ्यास करू शकतो, प्रत्येक फिजिक्स, केमिस्ट्री, बायो याची ग्रॅव्हिटी समजून घेऊ शकतो, याच्यावरती त्याला निर्णय घ्यावा की खरंच मला CET किंवा JEE ॲडव्हान्स किंवा नीटच्या प्रिपरेशनसाठी जाणं गरजेचं आहे का नाही. नीटची भीती आपण ठेवू नये. नीट आता NTA आलेलं आहे की नवीन शैक्षणिक धोरणानुसार एक कॉमन एंट्रन्स व्हावी म्हणून नॅशनल
जी एजन्सी आहे, आता कॉमन एजन्सी आहे ज्याच्यात आमचे जीपॅड होते, गेट होते, त्यांनीच आता NTA थ्रूच आपली नीट येते. आणि ही फक्त जर एखाद्या विद्यार्थ्याला NCERTचे बुक्स माहिती असतील, 9th स्टँडर्डपासून जर 12th स्टँडर्डपर्यंत माहिती असतील आणि आपण स्वतः जरी इफर्ट्स घेतला तरीसुद्धा 630 ते 650 मार्क्स त्या पडू शकतात. मागच्या वर्षीचा रिझल्ट आपण बघितला तर 700+ विद्यार्थ्यांनी मार्क्स मिळवलेले आहेत. म्हणजे नीटची जी हाईप तयार करून जी दुकानं उघडली गेली प्रोफेशनली अकॅडमीच्या बाबतीमध्ये, तसं न जाता आपण जर 4 ते 6 तास मेहनत करू शकू, असं जर आपल्याला करता येत असेल तर आपण नीटच्या पद्धतीने प्रयत्न करा. बऱ्याच वेळा मी विद्यार्थी 2 वर्षे 3 वर्षे रिपीट करतात, तसं न करता आता माननीय प्राईम मिनिस्टर आपले जे पंतप्रधान त्यांनी सांगितले की प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज असणार आहे. अशानुसार 140 मेडिकल कॉलेजेस पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्याकडे येणार आहेत. आत्ताच बारामतीमध्ये ओपन झालेलं आहे, पुण्यामध्ये एक नवीन गव्हर्नमेंट कॉलेज ॲड झालेलं आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजला जे ॲडमिशन मिळायचं होतं तर त्याचं मेरिट हे आता 500च्या जवळपास आलेलं आहे ओपन कॅटेगरीसाठी. आधी ते जवळपास 550 किंवा 600च्या घरात होतं. म्हणजे आपल्याला अजून 500पर्यंत मार्क्स मिळवणं हे पॉसिबल आहे जर मी फक्त एकच ग्रुप घेऊन पुढे जाऊन त्याच्या डेडिकेटली अभ्यास केला. NCERTचे बुक्स मी जर 8वी 9वी पासून वाचायला लागलो, त्याची नोट्स काढायची सवय मला लागली, शॉर्टकट्स मला वापरता आले आणि जर त्याच्यावरती मला शॉर्टकट्स जर मी कमी वेळेत जास्त प्रश्न अटेंड करायचं माझं प्रॅक्टिस झालं तर हे नीट सहज शक्य आहे. जर 500च्या वर गेलं तर आपण MBBSचं टार्गेट ठेवावं. 500 ते 300च्या जवळपास किंवा 400च्या जवळपास आपण असेल तर आपण BDS करू शकता. डेंटल ज्याला आपण म्हणतो ते चांगलं ऑप्शन आहे. BAMS आपण करू शकतो, कारण महाराष्ट्रात मधून जर BAMS केला असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक असं दोन्हीही प्रॅक्टिस करता येतं. जर अदर दॅन महाराष्ट्र एखादा BAMS असेल तर त्याला फक्त आयुर्वेदिकचीच प्रॅक्टिस करता येतं. दुसरं आहे होमिओपॅथिक. होमिओपॅथिक जरी टेक्निकली प्रूव्हन नसेल तर मला वाटतं की ज्यावेळी एखाद्या पेशंटवरती ॲलोपॅथीचं संपतं त्यावेळी होमिओपॅथिक त्याच्यावर काम करायला लागतं. त्यामुळे होमिओपॅथिकमध्ये सुद्धा, कारण आपल्या इथं हातगुणला जास्त विश्वास लोकांचा आहे, कारण आपण जरी MBBS डॉक्टर असल्याने एखाद्याचा हातगुण चांगला असेल तर आपली मानसिकताही त्या हातगुणकडेच असते. त्यामुळे BHMS BAMS हे ऑप्शन्स आपल्याला 350 ते 500च्या मार्क्सच्या जवळपास आपण असेल तर आपण करू शकतो. दुसरं आहे की समजा मला 350 आणि 250च्या दरम्यान असेल तर व्हेटरनरी कोर्स आपल्याकडं चांगल्या पद्धतीने आहे. जनावरांचा डॉक्टर आपण करू शकतो. प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा तेवढंच करिअर आहे, तेवढी जास्त आपल्याकडं त्याची अपेक्षा आहे आणि समाजासाठी सुद्धा आपण चांगलं काम याच्यावर करू शकतो. दुसरी गोष्ट आपल्याकडं फिजिओथेरपिस्ट, की एखादा पेशंट असल्यानंतर अलाइड ॲक्सिडेंटल झाला असेल, आपल्याकडे ॲक्सिडेंटचं पर्सेंटेज पण जास्त आहे. फिजिकली 60 नंतर सगळ्यांना बघितलं आपण तर गरज असते की आपल्याला कोणीतरी एक फिजिओथेरपिस्ट असावं म्हणून, तर तोही कोर्स आपल्याला 250 ते 300च्या मार्क्सच्या जवळपास मिळू शकतो. महिलांच्यासाठी तर खूप चांगलं लेडीजसाठी आहे की आपलं घर सांभाळत आपण फिजिओथेरपिस्ट चालू शकतो. पेशंटच्या अपॉइंटमेंट्स घेऊन तिथं जाऊन करू शकतो. म्हणजे आपल्याला मार्क्स कमी पडले, मी सांगितलं 250 मार्क्स जरी पडलं मला नीटला तरी सुद्धा आपण याच्यात करिअर करू शकतो. दुसरं आपण रिसर्च म्हणून बायोलॉजीज, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री याच्यामध्ये सुद्धा आपल्याला करिअर करता येईल. आयसर आपल्याला माहिती असेल, आयसर ही एक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे ज्याच्या थ्रू आपण सायन्समध्ये रिसर्चसाठी काम करू शकतो, ज्याच्यात BSc आणि MScचे कोर्स आहेत. आपल्या इथं नियर आयसर हे पुण्याला आहे, गुजरातला आहे, बँगलोरचा IISc आहे. अशा टोटल 12 आयसरमध्ये आपण ॲज अ सायंटिस्ट म्हणून सुद्धा जर आपल्याला 250 ते 350 मार्क असतील तर आपण करिअर करू शकतो. तर विद्यार्थ्यांनी मेडिकलला रिपीट न बसता आपण जो कोर्स मिळाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपलं चांगलं करिअर करायची संधी ही आपल्याला मिळू शकते. आणखी एक सर प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे की डिग्री आणि डिप्लोमा जे विद्यार्थी त्यांच्याबद्दल काय सांगा? एक्झॅक्टली. आता 10वीला असतानाच आपल्यासमोर प्रश्न असतो की मी JEE आणि JEE ॲडव्हान्स. आता JEE हे कॉमन एंट्रन्स असते, जर ज्याच्यामध्ये 12वी सायन्स नंतर जर BTech कोर्स आपण म्हणतो, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, याच्या जवळपास 300 ब्रँचेस आपल्याकडे आहेत. आपल्याला फक्त मोठा मोजना माहिती असेल मेकॅनिकल, ॲटोमोबाईल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सो कॉल्ड. पण इथं जाण्यापूर्वी 10वीला असताना मला डिसिजन घेतला पाहिजे की खरंच मी IITच्या रिलेटेड जे मॅथ्स असेल, कारण आपल्याकडे इंजिनिअरिंगला सुद्धा जे मॅथ सब्जेक्ट कुठलाही घेतला तरी प्रत्येक सब्जेक्टमध्ये ॲनालिटिकल हे असतंच, 30% ॲनालिटिकल असतं, मॅथ्स असतंच. कुठलाही विषय, इंजिनिअरिंगचे 40 विषय जरी मी घेतले तर मॅथमॅटिक्स ह्या 2 विषयाशिवाय आपल्याकडे प्रत्येक विषयामध्ये हे आपल्याकडे 30 ते 40% मॅथ्स आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. मग ज्याच्यावर मॅथ्सची कॉम्पिटन्सी आहे, जो चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून JEE क्रॅक करू शकतो, JEE ॲडव्हान्स देऊ शकतो किंवा CET फेस करू शकतो, हे विद्यार्थ्यांना त्याच्या पोटेन्शियलवर ठरवणं गरजेचं आहे. तर त्याला पुढं जावं, कोचिंग किंवा रिसोर्सेस आपण शोधावेत आणि त्याचं प्रिपरेशन करावे. दुसरीकडं समजा मला मार्क्स चांगले आहे पण मला 12वीची जी काही पोटेन्शियल आहे किंवा जी कॉम्पिटिशन मी करू शकत नाही आहे तर मी डिप्लोमा हा ऑप्शन निवडू शकतो.
कारण मी आधी सांगितलं तुम्हाला की कुठलाही कोर्स मी डिप्लोमाचा केला तर मला डिग्रीला कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घेता येतं. आधी असं नव्हतं. डिप्लोमा मेकॅनिकल केला तर मेकॅनिकल ग्रुपला मला जाता येत होतं, ज्याच्यामध्ये मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स, प्रोडक्शन किंवा त्याच्या अलाइड ब्रँचेस अशा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग असं करत होतो. पण आता असं नाही आहे. एखादा मेकॅनिकल केलेला डिप्लोमा विद्यार्थी डिग्रीला इंजिनिअरिंगला कम्प्युटर सायन्स घेऊ शकतो आणि तो त्याच्यात करिअर करू शकतो. पण डिप्लोमाचा फायदा असा होतो की डिप्लोमा हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड करिक्युलम आहे, ज्याच्यामध्ये 40% प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं आणि 60% हे थेरॉटिकल नॉलेज असतं. आता 40% जे थेरॉटिकल नॉलेज असतं त्यामुळे त्यांना कॉम्पिटन्सी येतं. विद्यार्थ्यांना जे जे काही हँड्स ऑन झालेलं असतं त्याच्यावरती त्याचा 70% फायदा हा प्रोफेशनल नॉलेजसाठी होत असतो. तो त्याचं करिअरही करू शकतो आणि या करिअर किंवा तो स्वतःचा कंपनीही काढू शकतो. आता आमचेच न्यू पॉलिटेक्निकचे विद्यार्थी 5 स्टार MIDCमध्ये ऑलमोस्ट 40% जे प्लॅन्स आहेत ते आमच्या विद्यार्थ्यांचेच आहेत. कारण डिप्लोमानंतर त्यांनी डिग्री केली नाही. त्यांना लक्षात आलं की इथंच बाबा आपल्याला एक छोटंसं शॉप काढता येतं, त्याचा बिझनेस झाला, त्याची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आणि आता MNCs पण लोकांचे झालेले आहेत. आदित्य पाटील हा आमचा विद्यार्थी. असे बरेचसे आमचे विद्यार्थी आहेत जे स्वतः प्लॅन्स काढलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना डिप्लोमानंतरच गव्हर्नमेंट जॉबला पण जाता येतं, की ज्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये PWD असेल किंवा इरिगेशन असेल, सिव्हिल रिलेटेड, इलेक्ट्रिशियनमध्ये डिस्ट्रीब्युशन जनरेशनमध्ये असतील, मेकॅनिकल रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला कंपनीमध्ये जाता येतं. म्हणजे मला शॉर्ट टर्ममध्ये इमिजिएटली नोकरीची गरज आहे. माझ्या कुटुंबाला फायनान्शियली अफोर्डेबिलिटी नाही आहे, कारण डिग्री कॉलेजची फी 1.25 लाखापासून 2.25 लाखापर्यंत आहे. ही आपल्याला 4 वर्ष पे करायला लागणार आहे. हा फायनान्शियली आपण विचार केला पाहिजे. आपल्या कॉम्पिटन्सी आणि पोटेन्शियलचा आपण विचार केला पाहिजे. या तुलनेत आपण डिप्लोमाकडे आलो तर डिप्लोमाला मला हँड्स ऑन मिळणार आहे. त्या बेसिक ब्रँच जी आपण निवडली असेल त्या ब्रँचवरती, त्याच्यात मला पुन्हा BEला डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन मिळणार आहे. म्हणजे मला टेक्निकली मी खूप चांगल्या पद्धतीनं इंडस्ट्रीसाठी तयार व्हायचं असेल तर मला वाटतं डिप्लोमा हा चांगला आहे. पण मी असं म्हणत नाही की जर माझं मॅथ चांगलं असेल तर मी आदरून सांगेल की त्यांनी JEE ॲडव्हान्स करावं. पण जे मुलं 90% खाली आहेत, पण आत्ता जर मी बघितलं मार्क्स ही तयार ह्यासाठी झालेली आहे की इंटरनल मला वाटतं 30 मार्क आणि पडलेले मार्क्स जर मी कॅल्क्युलेट केले तर 90%च्या विद्यार्थ्याची कॉम्पिटन्सीचे मार्क ही 70%च असतात. तर अशा विद्यार्थ्यांना JEE ॲडव्हान्स करताना त्रास होऊ शकतो. त्यांना हा डिप्लोमा राजमार्ग डिग्रीसाठी म्हणायला काही हरकत नाही. जी सर, आता तुम्ही म्हटलं की फीज वगैरे भरपूर असते वगैरे, पण आता एखादं करिअर चॉईस केल्यानंतर मुलांना पुढे करिअर करताना आर्थिक जर थोडा त्रास झाला तर त्याच्यासाठी काही सुविधा आपल्याकडे आहेत का? होऊ शकतं का? मला वाटतं प्रत्येक नॅशनलाइज बँक असू द्या किंवा तुमची कोऑपरेटिव्ह बँक असू द्या किंवा शेड्यूल्ड बँक असू द्या, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या निदर्शनानुसार किंवा RBIनुसार मिनिमम 4 लाखापर्यंतचं लोन जे आहे ते विना एनी तारण, कुठल्याही प्रकारचं तारण बँकेला मागायचं नाही आहे. बँक मॅनेजर त्याला रिकव्हरी होत नाही असं वाटलं की काही कारणासमोर रिजेक्ट करतात, तर अशाने त्या कॉलेजच्या प्राचार्यांना जाऊन भेटावं आणि सर या बँकेतून मला लोन देत नाहीत असं जर तुम्ही सांगितलं तर आम्हाला राईट्स आहेत त्यांना विचारायचे ते का देत नाही. कारण RBIच्या नियमानुसार 4 लाखापर्यंतचं विना एनी गॅरंटी हे लोन देणं मॅन्डेटरी आहे आणि प्रत्येकाला टार्गेट दिलेलं असतं प्रत्येक ब्रँचला की त्यानुसार त्यांनी ते लोन देणे हे बंधनकारकच आहे. दुसरं एखाद्या फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये आपण जात असाल तर 40 लाखापर्यंतचं लिमिट आहे. त्याला इतकं कंडिशन आहे की तुम्ही जी युनिव्हर्सिटी फॉरेनची निवडला ती टॉप 200 असणं बंधनकारक आहे, तरच आपल्याला 40 फॉरेन एज्युकेशनसाठी मिळू शकतो. म्हणजे फायनान्स हा आता बॅरियर राहिलेला नाही आहे. आपल्याला कुठल्याही नियरची बँक, शेड्यूल्ड बँक असेल किंवा कोऑपरेटिव्ह बँक असेल किंवा तुमची नॅशनलाइज बँक असेल, अशा मॅनेजरला आपल्याला फीचं स्ट्रक्चर द्यायचं आहे. फी स्ट्रक्चर दिला त्यांनी अपोज केला तर तुम्ही प्रिन्सिपलला रिस्पेक्टिव्ह सांगा की सर या बँकमधून मला लोन देत नाहीत. आम्ही त्यांना कॉल करतो, त्यांना देणे हे गरजेचंच आहे. ते देतात तर ते काय करतात की त्यांची फायनान्शियल पोझिशन विचारतात आणि त्यानुसार ठरवत असतात. काही आता स्टार्टअप्स पण आलेत. माझ्या इथं तर मी रिक्वेस्ट म्हणून नवीन स्कीम चालू केली ज्याच्यानुसार व्याज संस्था भरते आणि जसा मोबाईल आपण हप्त्यावर घेतो त्याप्रमाणे मुलं हप्त्याने फी भरायला सुरुवात केलेली आहे, ज्याचा फायदा जवळपास 600 विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी माझ्या इथून घेतला. नमस्कार, आज आपल्या स्टुडिओमध्ये स्पीड न्यूज 24च्या स्टुडिओमध्ये सरगर सर या ठिकाणी आले आणि आपल्या सर्वांना करिअरच्या संदर्भामध्ये माहिती दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार आहे. धन्यवाद. थँक्यू सर. नमस्कार, मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज 24. तेव्हा लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. काय कळलं काय? धन्यवाद.